हॅलो, सगळ्यांना प्रणाम. नमस्कार. आत्मवंदन माझ्या कुटुंबियांना सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मी आजच्या सत्रामध्ये. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामहा पत्रीजी, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, आपल्या सगळ्यांचे एंजल्स, देवदूत, अनेक दिव्य शक्ती, मास्टर्स जे आपल्यासोबत आहेत. त्यांना माझ्या हृदयातून अनेक अनेक आभार, प्रणाम. लॅपटॉप चालू केला आणि अचानकच काहीतरी सॉफ्टवेअर अपडेट होत होतं, त्यामुळे परत बंद पडला. बराच वेळ मी त्याच्यामध्ये गेला माझा. त्यामुळे आपल्याला आज 10 मिनिटं लेट झालेलं आहे. तर ज्यांना असं वाटतं की थोडंसं उशीर होतं झोपायला वगैरे, तुम्ही थोडा वेळ ध्यान करून मीटिंग जरूर लीड करू शकता. उद्या परत युट्यूबवर बघून करू शकता. तर काल जसं आपलं उच्च स्वचं ध्यान झालं हृदयावरचं, मला ध्यानानंतर अनेकांनी मेसेज केले. काही जणांना त्यांची नावं कळली उच्च स्वची. कन्फर्मेशनसाठी काही जणांना 2-3 नावं ऐकायला आली. जसे की आसावरीताईंना कानामध्ये ऐकू आलं नाव. आपण जसं आनापानासती ध्यान सुरू केलं आणि ध्यान सुरू झाल्यानंतर जसं आपण हृदयावर गेलो, हृदयावर जात असतानाच त्यांच्या कानामध्ये त्यांना आवाज ऐकू आला. अम, जसा आपला हा पूर्ण आठवडा आपण ते कन्फर्म करूच, आपल्याला ते पण कळेलच की तेच नाव आहे का नाही. तर डाऊट येऊ शकतो. जसं बाबाजींनी धड्यामध्ये सांगितलंय की तुम्ही जेव्हा नाव ऐकाल तेव्हा तुम्हाला कदाचित शंका येऊ शकते की हेच नाव आहे का नाही. त्यामुळं तुम्ही ते त्याच्यासाठी आपल्याला वेळ आहे आठवडाभर. ही मीटिंग समजा मध्येच बंद पडली, कारण माझ्या लॅपटॉपमध्ये काहीतरी आपोआपच डाउनलोड होतंय. समजा बंद पडली किंवा काही झालं, तर तुम्ही थोडा वेळ ध्यान करा हृदयावर, किंवा ध्यान सुरू असताना जरी बंद झालं, तरी तुम्ही थोडा वेळ कंटिन्यू करा आणि मग ध्यानातून बाहेर या. अम, तर अशा पद्धतीने कुणाला असा आवाज ऐकू आला असेल, कुणाला असं वाटलं असेल, तर त्याच्यावर शंका येणं साहजिक आहे. तर थोडं थांबा. आपल्याला आठवड्याच्या शेवटपर्यंत आपल्या उच्च आत्म्याचं नाव कन्फर्म होईल, जसं बाबाजींनी धड्यामध्ये सांगितलंय. सोबतच कालच्या सत्रानंतर आपल्या आतमध्ये डीप डाऊन काही गोष्टी असतात, म्हणजे आपल्याला अशा रोजच्या आयुष्यात पण त्रास देत असतात. काहीतरी मनामध्ये आलेले विचार. आपल्याच मास्टर आहे. तिच्या जे स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये तिला काही गोष्टी दाखवल्या गेल्या काल. आणि जी स्वप्न तिने मला सांगितलं. आणि त्या स्वप्नामध्ये काय होईल, अशी स्वप्न तुम्हाला पडू शकतात, म्हणून मी हे सांगते की ह्या दरम्यान, कारण आपल्या हृदयावर आपण लावतोय आणि हृदयात असलेल्या अनेक भावना ज्या आपण डीप डाऊन दाबून ठेवलेल्या, ते सगळं आता वर येणार. कारण जेव्हा पाणी शांत होतं ना, तेव्हा ते खालीच्या तळाशी साठलेलं ते आपल्याला दिसायला लागतं. करेक्ट आहे. मग आता आपलं पाणी शांत म्हणजे आपले इमोशन्स, आपले विचार आपण ध्यानामध्ये शांत करतोय, स्थिर होतोय आपण. स्थिर झाल्यानंतर आतमध्ये जे दबलेलं आहे ना, ते आपल्याला दिसायला लागेल. म्हणून स्वप्न पडतील, ध्यानामध्ये अशी दृश्य दिसतील, अशा गोष्टी होतील. जसं की तिला एक दृश्य दिसलं तिच्याच घरातलं, आणि त्या दृश्यासोबतच लगोलग एक दुसरं अजून एक दृश्य. कारण आपण स्वप्नामध्ये एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात जातो. असं होऊ शकतं. कुठून कुठे उडी मारली किंवा काय. एकच मिनिट हां. हं. त्यामुळे एका स्वप्नातून आपण दुसऱ्या स्वप्नामध्ये अचानक उडी घेतो आणि मग आपल्याला वाटतं, "अरे च्या हे असं कसं काय झालं?" तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, घटना, ह्या कनेक्टेड असतात. त्यामुळे बघायचं की एक घटना झाल्यानंतर दुसरी जी असते ती आपल्या मनातलीच काहीतरी दबलेली इच्छा असते. जसं स्वप्न आपण मनाचा आरसा म्हणतो. तर तिला पण तसंच झालं. तिच्या आईसोबत आता तिला राहणं होत नाहीये काही गोष्टींमुळं, किंवा आई तिच्याकडे येणं होत नाहीये. असं काहीतरी थोडं घरामध्ये गोष्ट आहे. त्यामुळं तिच्या मनामध्ये तो दोष नाही, गिल्ट थोडंसं, की अ, आईची मदत मी आता करू शकत नाहीये. आणि त्यामुळे तिला स्वप्नामध्ये पण तसंच दाखवलं गेलं. आता हे नेमकं आत्ताच का होतं?
कारण ह्या गोष्टी आपल्या हार्टमध्ये ना ब्लॉकेजेस म्हणजेच काय एनर्जी ब्लॉकेजेस तयार करत असतात. मग आपण जेव्हा हृदयावर ध्यान लावतो त्या ठिकाणी, तेव्हा तुमचा हायर सेल्फ, उच्च आत्मा आपल्याला सांगत असतो, की ह्याच्यावर काम कर. कारण डीप डाऊन ही गोष्ट तुला त्रास देते. म्हणून ह्या दरम्यान तुम्हाला जी काही स्वप्न पडतील, काल असे 3 मास्टर आहेत, 3-4 मास्टर ज्यांना अशी स्वप्न पडली. स्वप्नांमध्ये, ध्यानामध्ये त्यांना दृश्य दिसली. काल रात्री जे करू शकले नाहीत ध्यान, ते आज YouTubeवर त्यांनी केलं. सकाळी मला मेसेज आले, की आज त्यांना सकाळी ध्यानात दिसलं काही गोष्टी. जसं आपल्याच ग्रुपमधला एक मास्टर प्रफुल्ल, त्याला पण असंच दिसलं, की लहानपणी त्याला बास्केटबॉल आवडायचं खेळायला. पण तो खेळू शकत नव्हता. तर ह्यावेळेस त्याला ध्यानाच्या दरम्यान असं दिसलं, की लहान मुलगा त्याला बास्केटबॉल त्याच्याबरोबर खेळतोय, हा खेळतोय असं. सो लहान मुलगा म्हणजे त्याचं ते इनर चाइल्ड आहे. आतमध्ये असलेलं बाळ. ती जी आपली इच्छा आहे ती तशीच राहून गेली. अनेक गोष्टी असतात, अभ्यास असतो, परीक्षा असते, घरातले नको म्हणतात बऱ्याच, असं काही कारण असू शकतं. पण ते सगळं आता तुम्हाला दिसेल. कारण आपल्या इच्छा ज्या आहेत ना, जे आपलं करायचं राहून गेलंय. आपलं इनर चाइल्ड म्हणतो ना, ते आपल्या हृदयात आहे. त्यामुळे आता तुम्हाला ह्या दरम्यान ते सगळं दाखवलं जाईल. अशा राहिलेल्या गोष्टी, ज्या तुम्हाला करायच्या होत्या. तर जे काही स्वप्न पडतात म्हणून म्हटलं ना, पेन आणि डायरी घेऊन बसायचं. आपल्या युनिफाईडच्या सत्राच्या दरम्यान सुद्धा, आपल्या जवळ सुद्धा जर सकाळी असं स्वप्न पडलं, तर लगेच त्याच्यावर लिहून घ्यायचं. कारण ही स्वप्न आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. आपला हायर सेल्फ आपल्या स्वप्नातून सुद्धा आपल्याला खूप मार्गदर्शन करतो. मी जेव्हा युनिफाईड करत होते, मला अनेक स्वप्न दाखवली गेली त्या दरम्यान. आणि रोज रात्री झोपताना प्रार्थना करा आपल्या हायर सेल्फला, उच्च स्वला, की जे माझ्या हिताचं आहे ना, ते तू मला स्वप्नांद्वारे दाखव, प्लस मला ती स्वप्न लक्षात राहू दे, असं म्हणा. अगदी प्रेमाने आपण जेव्हा आभार मानतो, जसं बाबाजींनी सांगितलंय, आपल्या हायर सेल्फचे, उच्च आत्म्याचे आभार माना मार्गदर्शनासाठी. हेच मार्गदर्शन आहे. आपल्या स्वप्नांमध्ये येऊन आपल्याला सांगणं, की तुझ्या आयुष्यामध्ये हा जो तुझा त्रास आहे, ह्या गोष्टीमुळं आहे. हे सांगणं, आपल्याला त्याच्यावर काम करायला लावणं, हे सगळं आपला हायर सेल्फ आपल्यासाठी करतोय. आपल्याला एक परिपूर्ण समृद्ध जीवन जगता यावं म्हणून. कारण तो आपलाच भाग आहे. त्यामुळं असं जर तुम्हाला काही दिसलं, तर प्लीज ते लक्षात ठेवा. त्याला इग्नोर करू नका. आणि ते लिहून घ्या कुठेतरी. हा एक सांगायचं होतं मला. आणि दुसरं म्हणजे काल आपल्याच कविताताईंना खूप सुंदर एक दृश्य दिसलं ध्यानामध्ये, की जिथं त्या महालक्ष्मीचं दर्शन त्यांना झालं. महालक्ष्मीच्या उजव्या पायावर त्यांनी एक सुंदर असं दृश्य ते बघितलेलं आहे. त्यांनी मला त्याचा मेसेज पण टाकला होता. तर हे अ, कदाचित जसं मी त्यांना म्हणलं, की महालक्ष्मीशी जोडलेला तुमच्या उच्च आत्म्याचं काहीतरी नाव असू शकतं. ते आता त्यांना कळेलच. पण हे जे आहे ना, हे आपल्या हृदयातून दिसतंय आपल्याला सगळं. हे समजून घ्या. आपल्या मनात विचार येणं आणि फील होणं, ह्या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. आपण फील करतो म्हणजे खरोखर आपल्याला ती भावना फील होते. जसं की एका आपल्या मास्टरला खूप म्हणजे तिला ती भावना त्या स्वप्नामध्ये इतकी तीव्र होती, की असं वाटत होतं आत्ताच तिच्याबरोबर घडतंय. तर हे जे फील होणं म्हणजे आहे, हे हृदयातलं आहे. आणि विचार येतात. म्हणजे की आपण त्याला म्हणतो, की विचार येऊन गेला, हे वेगळं. पण फील होणं म्हणजे आपल्या हृदयातून आहे, आपल्या केंद्रातून आहे. हार्ट सेंटर कसे ओळखायचे? हार्टबीट फील होते का? हां, हार्टबीट फील होतात आपल्याला, स्पंदनं होतात. जसं की आपण ह्या भागावर कॉन्सन्ट्रेट करायला लागतो. इथं केंद्र आहे आपलं आपण म्हणतो. तर इथं आपण जितकं ध्यान लावतो ना, आपण इतके खोलवर आत जातो ना, की आपल्याला हे हृदयाची ठोके स्पष्ट जाणवायला लागतात. जितकं आपण शांत आणि आत जायला लागतो. त्याच्यासाठी तुम्ही थोडासा हात पण ठेवू शकता, कारण स्पर्शाचा खूप मोठा संबंध आहे. तर आपल्याला हाताने जेव्हा हे फिलिंग येतं, असं जाणवतं इथला भाग आपल्याला, त्यावेळेस थोड्या वेळाने जितके तुम्ही श्वास, तुम्हाला आत घेऊन जाणारं कोण आहे? आपल्या शरीरात घेऊन जाणारी ती दोरी कोण आहे? श्वास आहे. प्रत्येक श्वासाने तुम्ही आत जाता, प्रत्येक श्वासाने तुम्ही आत जाता. तर श्वास हा पूल आहे, हा मार्ग आहे आपल्याला. म्हणून श्वासांनी आपण ध्यान लावतो. तर जितकं तुम्हाला आत जायचं ना, तितक्या प्रत्येक एक श्वासाने तुम्ही आत, आत, आत खोलवर जाता. एक श्वास घेतला, एक श्वास सोडला. हे सगळं करत असताना आपले श्वासच आहेत मार्ग जो. कारण तेच केवळ आपल्या शरीराच्या आत आणि बाहेर पण जातात. तर हा एक दुवा आहे मधला, जो आपल्याला जोडतो.
तर तुम्ही श्वासांनी तुमच्या हृदयावर ध्यान लावायचं असतं. आपण जसं आनापानासती करतो त्याप्रमाणे आपले हात ठेवा. फील करा. सुरुवातीला तुम्हाला हृदयाची स्पंदनं, ठोके नाही जाणवले हरकत नाही. त्याचा एवढं हे नाही करायचं, की मला का नाही जाणवत आहे. ते हळू-हळूच जाणवणार. जितके आपण रोजच्या रोज ध्यान करू हृदयावरचं, तर ते प्रॅक्टिसनीच आपल्याला जाणवायला लागेल. तर अशी अपेक्षा पण करू नका, की मला पहिल्याच ध्यानामध्ये, दुसऱ्याच ध्यानामध्ये मला हे जाणवलं पाहिजे, असं काही नाहीये. आणि उच्च स्वचं नाव तुमच्याकडे सहज येईल. सहज. तुम्हाला कुठेही पळायची गरज नाही. ते आपोआप तुमच्या जवळ येईल. तर तुम्ही फक्त लक्ष ठेवा, जेव्हा हृदयावर असतं ते फील केलं ना, की तुम्हाला कुठल्यातरी रूपाने, मार्गाने तुम्हाला दिसेल, ऐकू येईल. काहीतरी असं करून ते नाव तुमच्याजवळ ते नाव जास्त आपला उच्च आत्मा जास्त उत्सुक आहे आपल्याला भेटायला. फक्त आपण जेव्हा स्थिर होतो इथं, हे दार जेव्हा उघडतो, तेव्हा आपल्याला ते सगळं समजायला लागतं. म्हणून इथली एनर्जी खूप महत्वाची आहे. आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट माझ्या हृदयाच्या जवळ आहे. तर हे जवळ असणं आपला परमात्मा साक्षात इथं वास करतो. त्यामुळं हा परमात्मा, ईश्वर दुसरा तिसरा कोणी नाही. आपला उच्च स्वच आहे, उच्च आत्माच आहे. कारण आपल्यासाठी तोच आहे ना, तोच सगळं मार्गदर्शन करतो. ह्या देवाची पोथी वाच, ह्याचं नामस्मरण कर, ह्या गुरूंचं कर, इकडे जा, ह्या देवळात जा, हे सांगणारं कोण आहे? तोच आहे. त्यामुळे आपल्यासाठी आपला गुरु म्हणजे आपला उच्च आत्मा आहे, जो दैवी गुणांनी युक्त आहे. त्याप्रमाणे त्याच्याकडे बघा, की तो माझा आहे. माझ्याजवळ मी कधीच एकटी नव्हते आणि नसणार आहे. माझ्यासोबत कायम माझा उच्च आत्मा आहे. इथून पुढे जेव्हा-जेव्हा तुम्ही त्याच्याशी कनेक्ट व्हाल, तुम्ही कुठलीही गोष्ट मदत मागा त्याला आणि मग बघा, की कशा पद्धतीने ते मदत आपल्याजवळ येते आणि इतके वर्ष मिळालीच आहे आपल्याला मदत. असं कधी झालं नाही, की आपण संकटात अडकलोय आणि एकटेच कुठेतरी गुरफटून नाहीतर आज आपण इथे नसलोच असतो. तर आपला उच्च आत्मा कायम आपल्यासोबत होता. फक्त आता आपण जागृत होतोय. आपण सगळेजण डोळे मिटू, आपल्या श्वासांवर सुरुवातीला ध्यान लावू. सगळ्यात आधी आपल्याला शांत आणि स्थिर आपल्या शरीराला करायचंय. त्यामुळं सुखासनमध्ये बसा. मागे टेकून आरामात बसा. नवरात्रीला नवरात्रीचे दिवस आहेत आणि शक्तीचं जागरण. ही आई जगदंबेची शक्ती आपल्या आत आहे. आज आपण माँ दुर्गा आणि माँ पार्वतीला सुद्धा आपल्यासोबत बोलवणार आहोत. हे सगळं आपल्या आत आहे. शक्तीची ही सगळी रूपं आपल्या आत आहेत. कुठं शोधता बघा. आतमध्ये कुठं बसलीये आपली देवी? थोडंसं वाकून बघा. अगदी सावकाश, शांत आणि स्थिर होऊन आपण आपल्या आतमध्ये जाणार आहोत. कुठलीही घाई न करता. कुठलीही अपेक्षा न करता. पूर्णपणे समर्पण भावनेने, की जे कुठं मला तू घेऊन जाशील, जिथं कुठं तू मला नेशील, तिथं मी तुझ्यासोबत येणार आहे. तू मला घेऊन जा, असं आपल्या उच्च आत्म्याला सांगा. आपण कुठेही जाणार नाही. जिथं कुठं आपला उच्च स्व आपल्याला घेऊन जाणार आहे, तिथं आपण जाणार आहोत. त्यामुळे ही वेळ संपूर्ण सरेंडर करून त्या उच्च शक्तीला, आपल्या मूळ स्वरूपाला विश्वासाने बसा, की मी आता माझ्या आतला प्रवास करण्यासाठी पूर्ण तयार आहे. आणि माझा उच्च आत्मा आज मला जिथं कुठं घेऊन जाईल,
तिथं जाण्यासाठी मी स्वतःला शरण त्या शक्तीला समर्पित करते. मी आणि तो वेगळे नाहीच आहेत. आमच्या दोघांना वेगळा करणारा हा अहंकार मी पूर्णपणे त्याच्या चरणामध्ये सोडते. एक दीर्घ श्वास घ्या आणि त्या श्वासांनी आपली छाती फील करा. आपल्या तोंडावाटे अगदी हळूवार तो श्वास बाहेर जाऊ दे. पुन्हा एकदा आपल्या छातीवरच एक दीर्घ श्वास घेत हळूवार सगळा श्वास आपल्या तोंडावाटे अगदी सावकाश घाई न करता बाहेर काढा. आपल्या मनात येणारा प्रत्येक भाव, विचार आपल्या परम आत्म्याला, आपल्या ईश्वराला माहिती आहे. आपल्या आतला सगळा अंधार, कुणाबद्दल असलेला राग, त्रास, चिंता, काळजी, द्वेष, हे सगळे भाव आपल्या ईश्वराच्या चरणामध्ये फुलांप्रमाणे सोडून द्या आणि आपल्या हृदयावर स्थिर होत आपल्या छातीच्या मध्यभागी आपलं लक्ष केंद्रित करायला सुरुवात करा. सगळं शरीर आपलं आता शिथिल सैल सोडा. खांदे, मान, पाठ, पोट, आपला मूलाधार, आपला चेहरा संपूर्ण रिलॅक्स आणि शिथिल. आपले हात, पाय, केवळ आपला मणका ताठ ठेवा. बाकी सगळं शरीर अगदी सैलसर सोडा. कुठेही तणाव नको. शरीर सगळं सैल, शिथिल आणि केवळ श्वासांची ये-जा. दुसरं काही जाणवत नाहीये. केवळ श्वास जाणवतात आणि हे श्वास आपल्या हृदयावर जाणवतायत. केवळ आपल्या छातीच्या मध्यभागी खोलवर जायला सुरू करा. अगदी सावकाश, घाई न करता. संथ वाहणारी नदी, पाणी, अगदी त्याप्रमाणे आपले श्वास अगदी सहजपणे आपल्या आत जातायत, बाहेर येतायत. आपल्या छातीमध्ये प्रवेश करतायत, छातीतून बाहेर येतायत. आपल्या छातीची हालचाल आपल्याला जाणवते. एकाग्र व्हा. आपल्या हृदयात असलेला परमेश्वर
परम चेतना केवळ अनुभव करा, फील करा. आपल्या छातीवर श्वासांची होणारी ये जा. सुंदर, सहज आणि कोमल. नाकावाटे आत जाणारा स्पर्श आणि पुन्हा बाहेर पडणारा स्पर्श. या पाण्यामध्ये आत खोलवर जा. अगदी आत हृदयामध्ये एक एक श्वासांनी खोल 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 जा. जितकं आत जाता येईल. आपला श्वास आपल्याला घेऊन जातोय हृदयाच्या आत, आपल्या केंद्रावर. एकत्र, एकाग्र, एकरूप होऊन राहा. ही भावना, हा अनुभवच ईश्वर आहे. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. ही अनुभूती, अनुभव म्हणजेच ईश्वर आहे. आपल्या हृदयावरच स्थिर व्हा. हेच आपलं घर आहे. आपलं कायमचं घर, खरं घर आपलं हृदय. जीवन स्रोतः कंपते प्रभास्रवति मौनतः शति शति आपल्याला काय जाणवतंय बघा आपल्या हृदयस्थानावर. कुठला अनुभव येतोय किती वेळ बघा. लक्ष द्या.
एक सुंदर अनुभव आहे आपल्यासाठी. छातीवर आपल्याला, हृदयावर जी शांती अनुभवती ती ईश्वराची प्रचिती आहे, अनुभव आहे. अगदी सावकाश आपल्या दुसऱ्या रूपाला हाक मारा. आपला उच्च स्व जो नेहमी आपल्या आत आहे. हे माझा सुंदर असा उच्च आत्मा, माझा हायर सेल्फ, तुझे अनेक अनेक आभार आहेत. तू सदैव माझ्या सोबत आहेस. ईश्वरी गुणांनी भरलेला माझा उच्च आत्मा, मला तुझे नाव सांग. आपल्या हृदयातून हे वाक्य म्हणा. प्रेम पाठवा आपल्या उच्च आत्म्याला, संपूर्ण सृष्टीला फील करा. आपल्या छातीतून ही प्रेमाची ऊर्जा आपण बाहेर सोडत आहोत. जीवजंतू, वनस्पती, प्राणी, पक्षी, मनुष्य, पंचतत्व आणि नाव विचारा. त्याची ओळख करून घ्या. सगळं काही आपल्या आत आहे. त्याला विचारा, तुझं नाव काय आहे? आणि हृदयावरच राहा. छातीच्या मध्यभागी एकाग्र राहा. नीलाकाशे स्मितम् नीलाकाशे स्मितम् मौनस्वरः प्रवहति मौनस्वर प्रवहति वायु वायु शान्ति स्पन्दति हृदये तु वायु वायु शान्ति स्पन्दति हृदये तु ॐ शिवदेव शवदेव ॐ शिवदेव शिवमार्गे शान्ति स्रवति हृदि दीपो जागर्ति मौनतः ॐ शिवदीप्ति शिवदीप्ति अनन्तप्रभावति ॐ शिवदीप्ति शिवदीप्ति
स्फुरति शान्तिबीजं रोहति अनन्तदीप्ति उदेति ॐ शून्यं शून्यं ॐ शून्यं शून्यं ॐ शून्यसरिता होति धीमे मृदुलधारा हृदयं स्पृशति ॐ नादः प्रवहति अनन्ततः शान्ति स्वरूपम् अमृतम् प्रवहति ॐ नाद प्रवहति ॐ नाद प्रवहति नादः नाद प्रवहति ॐ नाद प्रवहति नदः ॐ नाद प्रवहति ॐ नाद प्रवहति नादः नाद प्रवहति प्रकाशधारा पतति अन्तर्मनः से प्रकाशः प्रकाशः शान्तिर्वहति अनन्ततः शतिदहं शुः शतिदहं शुः शतिदहं शुभ हृदि नवस्फुल्लज्वलति मौने दूरानन्दध्वनि स्पर्शति प्रकाशः प्रकाशः शान्तिर्वहति
शान्तिरहंसः ॐ शान्तिरहंसः शेवटचा 1 मिनिट आपल्या हृदयावरच स्थिर राहा आणि या ऊर्जेचा असाच आनंद घ्या, अनुभव घ्या. जेव्हा तुम्ही प्रवहति आतून तयार असाल त्यावेळेस आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊन आपल्या मनामध्ये 5 अंक मोजा. आपल्या उच्चस्वाचे आभार मानत हळूहळू या सत्रातून बाहेर या. परमात्म्याचे आभार, आपल्या सगळ्यांचे अनेक आभार. थँक यू बाबाजी.